हाती कमळ की धनुष्यबाण हा प्रश्न आता संजय निरुपम यांच्या बाबत विचारावा लागतोय, कारण पक्षविरोधी विधानं संजय निरुपम यांना भोगलेली आहेत। 6 वर्षांसाठी संजय निरुपम यांची काँग्रेसमधनं हकालपट्टी करण्यात आलेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी संजय निरुपम हे इच्छुक आहेत, तशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती। हकालपट्टीनंतर संजय निरुपम हे आता काय भूमिका घेणार याकडे त्यामुळे स्वाभाविक लक्ष लागले। अमोल कीर्तीकरांविरोधात संजय निरुपम हे निवडणूक लढवणार का हे आता बघायचं। आणि याविषयी अधिक बोलूयात, आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। पंकज, कालच्या सगळ्या घडामोडींनंतर आता संजय निरुपम हे आपली भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे निरुपम नेमकं काय करणार, निरुपम कोणत्या मार्गाने जाणार, म्हणजे ते हातात धनुष्यबाण घेणार की कमळ घेणार याविषयी काय सगळ्या चर्चा सुरू झाल्यात, काय कळतंय? संजय निरुपम यांनी पक्षाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। त्यांच्या राजीनाम्यावरती 3 तारीख आहे कालची, आणि काल रात्री उशिरा त्यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केल्याची जी आहे ती जाहीर केलं पक्षातर्फे, तशी ऑर्डर त्यांनी काढली। मात्र आता परिस्थिती अशी की उत्तर पश्चिम हा मतदारसंघ अजून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जातोय की भाजपच्या वाट्याला जातोय हे अजून नक्की होत नाहीये। संजय निरुपम यांचा पक्ष प्रवेश हा ज्या पक्षाच्या वाट्याला मतदारसंघ जाईल त्याच्या पक्षामध्ये होण्याची शक्यता आहे। जर का आता सध्या 100 विद्यमान खासदार जे आहेत ते गजानन कीर्तीकर आहेत, एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे ते खासदार आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक आहे। जर का हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला गेला तर संजय निरुपम हे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील। त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे, कारण अजूनही महायुती असेल ती उत्तर पश्चिम या मतदारसंघासाठी उमेदवार चाचपडून बघते। कोण उमेदवार असेल, गोविंदाच्या नावाची चर्चा झाली, संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे, अमित साटम यांच्या नावाची चर्चा आहे, रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे या बरोबर पंकज, त्यामुळे आज जेव्हा संजय निरुपम आपली भूमिका मांडतील तेव्हा यातनं कदाचित थोडीफार स्पष्टता येऊ शकेल।